हाय, वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण या ठिकाणी मराठीचे वर्कशीट पाहणार आहोत। कोणतेही मराठीचे वर्कशीट करण्याच्या अगोदर मुलांना अ पासून ञ पर्यंत अक्षरांची ओळख होणं गरजेचं आहे। त्याशिवाय मुलांना वाचता देखील येणार नाही आणि कुठलं अक्षर आहे ते ओळखता येणार नाही। त्यामुळे कुठलीही वर्कशीट मुलं सॉल्व करू शकत नाहीत। तर पहिले मुलांना अ आ इ पासून ञ पर्यंत मुलांना त्याच्या अक्षरांची ओळख होणं गरजेचं आहे। ते पिक्चर थ्रू किंवा आपण असंही मुलांना शिकवू शकतो। रोज एक जरी शिकवलं तरी मुलांच्या ते पटकन लक्षात राहण्यास मदत होते। पुढे आहे, मी इथे लिहिलेलं आहे, अक्षरांना गोल करा। मी इथे ग अक्षर काढल्याच्या नंतर मुलांना ते शब्द लिहिलेले आहेत ग अक्षरापासूनचे आणि त्यामध्ये ग शोधून मुलांना त्या अक्षरांना गोल करायचं आहे। खाली च लिहिलेलं आहे। तर असं मुलं शोधल्याच्या नंतर मुलांच्या लक्षात राहण्यास मदत होते। तर ही वर्कशीट मुलांसाठी आहे। नेक्स्ट वर्कशीट पाहूयात आपण। अ पासून ञ पर्यंत सगळ्या अक्षरांची ओळख झाल्याच्या नंतर पहिलं वर्कशीट इथे आहे। सेम अक्षर शोधायचं आहे आणि त्याला सारख्या अक्षरांना जुळवायचं आहे। इथे मी क लिहिलेलं आहे, क ला जोडायचं आहे मुलांना। ख, अशा प्रकारे जोड्या लावल्याच्या नंतर मुलांच्या लक्षात राहण्यास मदत होते। एक जसं आहे तसं दुसरीकडे सेम मुलं शोधण्यासाठी लक्ष देतात आणि मुलांच्या लक्षात राहण्यास मदत होते। अशा प्रकारचं वर्कशीट तुम्ही मुलांच्याकडून सॉल्व करण्यासाठी घरी घेऊ शकता। सोपं आहे। पुढे आहे, वेगळं अक्षर शोधायचं आहे मुलांना। यामध्ये मी इथे ई लिहिलेलं आहे। तर ही ॲक्टिव्हिटी करण्याचा म्हणजे हे वर्कशीट घेण्यामागे काय हेतू आहे, तर ई अ हे ते मी 2 अक्षर लिहिले आहेत। तर मुलं ई देखील शोधणार आणि अ देखील शोधणार। यामध्ये वेगळं कुठलं आहे तर मुलं हे वाचतात आणि त्यामुळे मुलांच्या लक्षात राहण्यास मदत होते, म्हणून वाचण्यासाठीही मदत होते मुलांना। ई अक्षरांना गोल करायचं आहे। पुढे मी क क लिहिलेलं आहे। ळ हे सारखे दिसण्यासारखे आहेत पण हे वेगळे आहेत। ते श श, इथे ब। बारकाईने मुले याच्याकडे लक्ष देतात। प प फ, पुढे मी इथे ढ काढलेला आहे, इथे ढ लिहिलेला आहे। यामध्ये ढ शोधायचा आहे मुलांना आणि ढला गोल करायचा आहे। ढ द ध न ही अक्षर मुलांच्या लक्षात येतात आणि मुलं त्याकडे ओळखण्यास मदत होते। ढ अशा प्रकारचं कुठलंही तुम्ही अक्षर लिहू शकता। क ख ग घ त्यापैकी कुठलेही अक्षर एक घेऊ शकता आणि कुठलेही चित्र काढून त्यामध्ये मुलांना असं लिहून ते गोल करण्यासाठी मुलांच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकता की मुलांच्या कितपत लक्षात राहते हे पाहण्यास मदत होते। थँक्यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।